नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील कथित धमकीचा निषेध. गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना कथितरित्या अर्वाच्य भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्हा टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पत्रकार संरक्षण कायद्यान्वये खासदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव प्रफुल्ल खंडारे, अमोल गावंडे, कासिम शेख, वसीम शेख, संदीप शुक्ला, दीपक मोरे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे आणि राजकीय जे वातावरण आहे ते समाजापुढे ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे. हेच पत्रकार आता कर्तव्य करत आहे आणि अशा कर्तव्य बजावत असताना जे खासदार संजय दिना पाटील आहे त्यांनी अत्यंत खालच्या स्तरावर पत्रकारांना वागणूक दिली आहे आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. याचा आम्ही जे टीव्ही जर्नलिस्ट अँड मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहे आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन सादर केले आहे की जे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावा, अन्यथा जर हे गुन्हे दाखल झाले नाही तर यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार संजय दिना पाटील हे चिडून जाऊन अत्यंत खालच्या भाषेत पत्रकारांवर त्यांनी टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत या संपूर्ण संभाषणादरम्यान त्यांनी स्वतः काही लोकांना मारलं असल्याची कबुली देखील दिली. एकंदरीतच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि देशामध्ये अजूनही कायद्याचं राज्य आहे. या कायद्याचं राज्य असताना देखील लोकशाहीला कुठेतरी या ठिकाणी फाट्यावर मारत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अत्यंत गलिच्छ भाषेत या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे. एकंदरीतच त्यांचा खाण्यापिण्यापर्यंतचा त्यांनी प्रकार जो आहे तो काढला. या ठिकाणी संपूर्ण प्रकार निषेधार्ह आहे. आम्ही टीव्ही आणि डिजिटल मीडिया असोसिएशन बुलढाणाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करतो. त्यांनी माफी जरी मागितली असली तरी ज्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि जे शब्द वापरत त्यांनी आधी केलेल्या कृत्याचा एकंदरीतच कबुली जबाबच त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ पोलीस विभागानं, गृह मंत्रालयानं त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या गुन्ह्याची त्यांनी पत्रकाराशी बोलताना कबुली दिली त्याची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी. आणि त्याचबरोबर पत्रकारिता संरक्षण कायद्यानुसार खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. आर्टिकल 19 नुसार पत्रकाराला प्रश्न विचारण्याचा हा मूलभूत अधिकार आहे. या अधिकारावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते या महाराष्ट्र राज्यात कदापि खपून घेतलं जाणार नाही. या पुरोगामी महाराष्ट्रातील लोकशाहीला जर कोणी अशा पद्धतीने काळीमा फासण्याचा प्रयत्न करत असेल तर या ठिकाणी असा प्रयत्न तमाम महाराष्ट्रातील पत्रकार यशस्वी होऊ देणार नाही. हे देखील खासदार संजय दिना पाटील यांनी लक्षात घ्यावं.